नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत शासनाचे नवे निर्णय, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, हवामानाचा इशारा, पीक विमा, पीएम किसान, सोन्या चांदीचे भाव आणि आणखी अनेक महत्त्वाच्या घडामोडी. सर्वप्रथम मोठी बातमी. फार्मर आयडीच्या माध्यमातून तब्बल 14,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेतून हमीभाव आणि बाजारभावातील फरक थेट शेतकऱ्यांना देण्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक संकेत दिले आहेत. लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे अनेक महिलांमध्ये निराशेचे वातावरण आहे. मात्र एप्रिल महिन्यात 3 पट धान्य वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून लातूर जिल्ह्यासाठी 1,771 टन गहू आणि 7,385 टन तांदूळ मंजूर करण्यात आला आहे. खत साठ्यावर कृषी विभागाची कडक नजर असून विक्रीसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्वारी आणि मका खरेदीसाठी ऑनलाईन टोकन प्रणाली सुरू झाली असून हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यात उष्णतेचा कहर सुरू आहे. अनेक जिल्ह्यात तापमान 41 ते 45 अंशांपर्यंत पोहोचले आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पहिल्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच काही भागात पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. कर्जमाफीबाबत मोठी चर्चा सुरू असून जुने कर्ज भरून नवीन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा अशी मागणी जोर धरत आहे. विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. HTBT कापूस बियाण्यांवर बंदी घालण्यात आली असून दोषींना 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ई-KYC पूर्ण न केल्यास अनेक योजनांचे लाभ अडचणीत येऊ शकतात. कर्मचाऱ्यांचे वेतनही ई-KYCशी जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बाजारभावात मोठी चढउतार दिसत आहेत. सोयाबीनला सध्या सुमारे 5500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. कापसाचा भाव 8,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. हळदीला सरासरी 13,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असून उत्पादन खर्चही निघत नाही. केंद्र सरकारने कांदा खरेदीचे उद्दिष्ट कमी केल्याने चिंता वाढली आहे. टरबूज आणि खरबूज उत्पादकांनाही फटका बसला आहे. कमी दरामुळे शेतकऱ्यांना खर्चही निघत नाही. पीक विम्यात परभणी जिल्ह्यात मोठी तफावत समोर आली आहे. शेतकऱ्यांकडून अधिक रक्कम भरली गेली तर विमा कंपनीकडून कमी भरपाई मिळाल्याचा आरोप आहे. पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जुलै महिन्यात येण्याची शक्यता आहे. मात्र फार्मर आयडी, ई-KYC आणि आधार बँक लिंक अनिवार्य करण्यात आले आहे. हे काम पूर्ण न केल्यास 2,000 रुपयांचा हप्ता थांबू शकतो. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या 2,500 शेतकऱ्यांना 2 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अंत्योदय कुटुंबांना पुन्हा मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून एप्रिल आणि मे महिन्यात वितरण होणार आहे. सौर कृषी पंप लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. महागाईचा दर वाढून 3.4% पोहोचला आहे. घरगुती खर्च वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण भागात 10 राष्ट्रीयकृत बँकांच्या नवीन शाखा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू होत असून रुग्णालयामार्फत थेट अर्ज करता येणार आहे. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार असून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. दुचाकी चालवणाऱ्या पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. पशुखाद्याचे दर वाढल्याने दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. गाईचे दूध 50 रुपये आणि म्हशीचे दूध 60 रुपये लिटर दराने विकले जात आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. चांदीच्या दरातही तेजी कायम आहे. आणि शेवटची महत्त्वाची बातमी, पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.